पाहूयात, औरंगजेबाला थांबवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणी मुसलमान नव्हते असं विधान नितेश राणेंनी केलंय. तर औरंगजेबापासून हिंदू समाजाचं संरक्षण करण्याचं काम छत्रपती संभाजीराजेंनी केलं. संभाजीराजे नसते तर आपल्या आडनावाच्या पुढे वेगळंच नाव लागलं असतं असंही मंत्री नितेश राणेंनी म्हटलंय. म्हणून आमच्यातले काही कायटे आहेत सांगण्याचं की नाही, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान होते. कोण मुसलमान नव्हते तिकडे. उगाच टेप रेकॉर्डर चालवता. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान होती. आणि त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकायला दिलं नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे. कारण का छत्रपती संभाजी राजे नसते तर आपल्या आडनावाच्या आपल्या नावाच्या पुढे वेगळेच आडनाव लागले असते. कोण शेख असता, कोण खान असता. आता जे काही हिंदू आडनाव लागलेत ना ते फक्त छत्रपती संभाजी महाराजांमुळेच आहे असं मानणाऱ्यापैकी आम्ही आहोत. कारण का स्वराज्याची लढाई, हिंदवी स्वराज्याची लढाई हे इस्लामीकरणाच्या विरोधातच झाली आहे. दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी यानंतर एक यादी जाहीर केलेली आहे ज्यामध्ये त्यांनी महाराजांच्या सैन्यामध्ये कोण मुस्लिम सैनिक होते याबद्दलची माहिती देऊ केली आहे. रुस्तेमा जमाल ज्यांनी वाघनखं बनवली, सिद्दी इब्राहिम जो अंगरक्षक होता, दौलत खान जो आरमार प्रमुख होता, काझी हैदर कायदेविषयक सल्लागार होता, सिद्दी हिलाल, सिद्दी वाहवा, मदारी मेहतर, नूर खान बेग. दरम्यान नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातही नेत्यांनी भाष्य केलं. मी दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी कुठल्याही वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्था अडचणीत येणार नाही ह्याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. आणि जे आपले म्हणजे ज्यांना देशाच्या बद्दल एक प्रेम आहे असा मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर आपल्या भारतात आहे, आपल्या महाराष्ट्रात आहे. त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. इतिहास आपण जर वाचला, इतिहासात अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी जी काही पुस्तकं लिहिली आहे, इतिहासाचं संशोधन केलेलं आहे, इतिहासाची माहिती मिळवलेली आहे, खोलवर जाऊन मिळवलेली आहे, त्या सगळ्यात आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्याबरोबर जे काही लोक होते त्याच्यामध्ये मुस्लिम लोक देखील होते. दारुगोळा कोण सांभाळत होतं त्यांचा कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. आणि त्याच्यामुळं त्यांनी का असं वक्तव्य केलं, त्यांच्या वक्तव्यामागचा काय हेतू होता ते मला माहिती नाही. महाराष्ट्रात असतील, युद्धभूमीवर असतील, कारगिलच्या युद्धात पहा, आताही पहा, मुसलमान सैनिकांनी प्राणाचं बलिदान देऊन या देशाचं रक्षण केलेलं आहे. तुम्हाला हा इतिहास आणि हे वर्तमान तुम्हाला बदलता येणार नाही. कळलं? हे काही लोकांना डबक्यातच राहायचं आहे बेडकाप्रमाणे आणि डराव करायचा आहे हिंदुत्वाच्या नावानं. त्यांना जरूर करू द्या. या राज्याची आणि देशाची जनता शहाणी. अनेक मुसलमान हे अंगरक्षक म्हणून काम करत होते, त्यांच्या सैन्यात काम करत होते, त्यांच्या तोफखान्यात काम करत होते, त्यांच्या आरमारात काम करत होते, त्यांच्या गुप्तहेर म्हणून काम करत होते. असं सांगणं की मुसलमान शिवाजी महाराजांबरोबर नव्हतेच हे आपलं अज्ञान प्रकट करण्यासारखं आहे. मला वाटतं की विकृतीकरण करत असताना त्या विकृतीला थोडी बुद्धीची जोड द्यावी लागते. त्यांनी वक्तव्य काय केलं माझ्या म्हणजे मी काय बघितलं नाही किंवा म्हणजे ऐकण्यात आलं नाही. पण हे जे तुम्ही म्हणताय असं कधी शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव त्यांची ही संकल्पना होती. आणि म्हणून तर आज आपण या मोकळा श्वास घेतो या लोकशाही स्वराज्याच्या लोकशाहीमध्ये. असं हिंदू मुस्लिम केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो या मुघलांच्या. मी एवढंच सांगेन ज्यांना, आता मी काय जवळपास मी तर काय नॉनव्हेज खात नाही, त्यांना खायचं खावा.